ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकदेव राजा परीक्षिताला सांगतायत की जी माणसं ह्या लोकावर म्हणजे पृथ्वी तलावर दुसऱ्याच्या द्रव्याची चोरी करतात किंवा बळजबरीनं ब्राह्मणाच्या जवळचं जे धन आहे किंवा दुसऱ्या कोणाकडे असलेलं सुवर्ण रत्न इत्यादी जी संपत्ती आहे कुठलंही कारण नसताना जेव्हा चोरतात, एखादा मनुष्य दरिद्री असेल, पैशाची आवश्यकता असेल, त्यावेळेला यदा कदाचित चोरी करू शकेल, करायला प्रवृत्त होईल, हे एक वेळ समजू शकेल. पण तसं कुठलंही कारण नसताना जेव्हा अशा प्रकारे दुसऱ्याच्या धनाचा अपहार केला जातो, विशेषतः सदाचार संपन्न, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचं धन जेव्हा असं लुटलं जातं, तेव्हा ही माणसं मेल्यानंतर यमदूत त्यांना संदंश नावाच्या नरकामध्ये ढकलतात आणि तिथे तापवून लाल झालेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी त्याला ठिकठिकाणी डाग देतात आणि त्याची कातडी सुद्धा तापवून लाल झालेल्या सांडशीनी खेचत असतात, त्याला सोलवटत असतात. अशा प्रकारे पुढचा जो एक नरक आहे तो नरक म्हणा आणखीन वेगळा आहे की जी माणसं, स्त्री असो का पुरुष असो, कारण पापाची प्रवृत्ती केवळ पुरुषांकडे असते असा भाग नाहीये, स्त्रिया सुद्धा पापाला प्रवृत्त होतात. तेव्हा जे पुरुष किंवा ज्या स्त्रिया अगम्य अशा अन्य व्यक्तीबरोबर व्यभिचार करतात, संभोग करतात, त्यांना मृत्यूनंतर यमदूत तप्तसूर्मी नावाच्या नरकामध्ये ढकल देतात आणि त्यांना वेगवेगळ्या चापकांनी फटकारतात. त्याचप्रमाणे ह्या व्यभिचारी किंवा अगम्य व्यक्तीबरोबर गमन केलेल्या पुरुषाला स्त्रीच्या तापलेल्या पुतळ्याला मिठी मारायला लावतात आणि स्त्रीला तापलेल्या पुतळ्याला, पुरुषाच्या पुतळ्याला मिठी मारायला लावतात आणि अशा प्रकारे त्यांना संपूर्ण देहाला चटके दिले जातात. जी माणसं ह्या लोकांमध्ये म्हणाले पशु वगैरे त्यांच्या बरोबर सुद्धा व्यभिचार करतात, अनैसर्गिक संभोग करतात, त्यांना मृत्यूच्या नंतर वज्रकंटक शाल्मली नावाच्या नरकामध्ये हे यमदूत ढकलतात आणि तिथे वज्राच्या सारखे कठोर असे अंकुचिदार असणारे काटे असलेले सावरीचे जे वृक्ष असतात त्याच्यावर त्या जीवांना चढवतात आणि त्यांना अत्यंत क्रूरपणे, निर्दयपणे खाली खेचलं जातं आणि नाना प्रकारच्या यातना त्या यातना देहातून त्यांना दिल्या जातात. पुढे म्हणाले की जो राजा किंवा राजपुरुष किंवा राजसेवक या लोकांमध्ये पृथ्वी तलावर श्रेष्ठ कुळामध्ये जन्म येऊन सुद्धा धर्माची मर्यादा उल्लंघून जातो, असं आहे दैवायतन कुले जन्म मदायतन तो पौरुष. कोणी कुठे जन्माला यावं याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही, पण आपल्याला जर राजकुळात उच्च कुळात जन्म मिळालेला आहे तर त्या उच्च कुळाच्या ज्या काही धर्माने मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादेमध्येच माणसानं जीवन जगायला पाहिजे. त्या मर्यादा जर उल्लंघून उद्दंड होऊन त्यांचा उच्छेद जर केला तर त्या मर्यादिक्रमामुळे मेल्यानंतर वैतरणी नदीमध्ये त्याला ढकलून दिलं जातं आणि ही नदी म्हणजे खोल दरी असलेल्या नरकांसारखीच असून त्याच्यामध्ये मल, मूत्र, पू, रक्त, केश, नख, हाड, चरबी, मांस, मज्जा इत्यादी अनेक घाणेरड्या गोष्टींनी भरलेली असते आणि तिथे पडल्यानंतर आजूबाजूचे सगळे जीव ह्या
यातना देहात असलेल्या जीवाला चावत असतात, दंश करत असतात. आणि असं असून सुद्धा ह्याचं ते काही शरीर काही सुटत नाही. आणि पृथ्वी तलावर केलेल्या पापामुळं ते त्याला सहन करावं लागतं. आणि ह्या दुर्गतीला आपलीच पृथ्वी तलावरची मनुष्य जन्मातली कुकर्म कारणीभूत आहेत, असा त्याला मनातल्या मनात बोध होत राहतो आणि तो पश्चाताप करत असतो. जी माणसं शुचिता आणि आचाराच्या नियमांचा त्याग करून त्याचप्रमाणे लाज, लज्जा, संकोच ही इत्यादी भावनांना तिलांजली देऊन पृथ्वी तलावर शूद्रांच्या बरोबर नाना प्रकारचे संबंध बांधून पशुवत आचरण करतात. कारण पशूंच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो, बुद्धी नसते. तेव्हा बुद्धी गहाण ठेवून, बुद्धी बाजूला ठेवून जी माणसं अशा पशूंसारखा व्यवहार करतात ती मेल्यानंतर विष्ठा, मूत्र, कफ, मल, पू इत्यादींनी भरलेल्या पुयोज नावाच्या समुद्रामध्ये पडून राहतात आणि अत्यंत गलिच्छ घृणित अशा वस्तूंचं सेवन करायला लागतात. पुढे म्हणाले, ह्या पृथ्वी तलावर जे कोणी ब्राह्मणादी उच्च वर्णाचे लोक कुत्री, गाढवं इत्यादी प्राणी पाळत असतील आणि वेगवेगळ्या शिकारीमध्ये जे दंग झालेले असतील, त्याचप्रमाणे शास्त्रानं सांगितलेल्या विरुद्ध यज्ञ करून निषिद्ध असा पशुबली देत असतील, त्यांना मेल्यानंतर प्राणरोध नावाच्या नरकामध्ये ढकललं जातं आणि तिथे यमदूत त्यांना नाना प्रकारच्या बाणांनी विंधत असतात. काही विशिष्ट यज्ञामध्ये पशुबलीचं विधान आहे, पण ते जर धर्माने आज्ञा केल्यानंतर जर केलं तर त्याला काही पाप नाहीये. पण धर्मानं विहित नसलेले किंवा निषिद्ध असलेले जर यज्ञ कोणी करायला लागला आणि त्याच्यात अकारण काही पशूंचा बळी द्यायला लागला तर त्याला मात्र निश्चित पाप आहे. जी पाखंडी माणसं धर्माला विरोध करायचा म्हणून ज्या यज्ञात बलिविधान नाही तिथे सुद्धा पशुबली देतात, त्यांना परलोकामध्ये विशसन नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं आणि तिथले जे अधिकारी आहेत, यमदूत आहेत, ते त्यांना नाना प्रकारच्या तीव्र अशा पीडा देतात, त्रास देत असतात, कष्ट देत असतात. पुढे म्हणाले की जे ब्राह्मण कामातुर होऊन आपल्या सवर्णा पत्नीला वीर्यपान करायला लावतात, रेतपान करायला लावतात, त्या पापी ब्राह्मणाला मरणानंतर यमदूत लालाभक्ष नावाच्या नरकामध्ये ढकलतात आणि त्यालाच त्याचं वीर्य प्यायला लावतात. पुढे म्हणाले की जो कोणी चोर किंवा राजा किंवा राजपुरुष पृथ्वी तलावर कोणाच्या घराला उगीतच आग लावत असेल, कोणाला विषप्राशन करवत असेल किंवा गावांना किंवा गावातल्या व्यापाऱ्यांच्या टोळ्यांना लुटत असेल तर त्यांना मेल्यानंतर सारमेयादन नावाच्या नरकामध्ये ढकललं जातं आणि वज्रासारख्या कठोर दाढा असलेल्या 720 यमदूतांकडनं त्यांना कुत्र्यासारखं चावलं जातं. ह्या लोकांमध्ये म्हणजे पृथ्वी तलावर जे पुरुष कोणासाठी
साक्ष देण्याकरता खोटं बोलतात किंवा व्यापार उद्योगधंद्यामध्ये खोटं बोलतात, दान करते वेळी सुद्धा नाना प्रकारचं खोटं बोलतात, ते जीव मेल्यानंतर आधार शून्य अशा अविचिमान नावाच्या नरकामध्ये पडतात. आणि हा नरक 100 योजना उंच अशा पर्वत शिखरांपासून त्याला खालच्या बाजूला ढकललं जातं. आणि त्या नरकातल्या दगडांच्या जमिनीवर त्याला आपटलं जातं आणि ती जमीन त्याला पाणी असावं का काय अशी वाटते. आणि म्हणून ह्या नरकाला अविचिमान असं म्हणतात. विची म्हणजे तरंग आहे, दगडाची भूमी, पण दिसताना ती पाण्यासारखी वाटते कारण त्याच्यावर काही तरंगांचा भास होतो. पण प्रत्यक्षात दगडाची जमीन असल्यामुळे त्या दगडावर हा एवढ्या उंचावरनं आपटतो, पडतो आणि नाना प्रकारच्या यातना भोगत असतो. तिथे पाडल्यामुळं त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात. पण एवढं होऊन सुद्धा त्या यातना देहातून जीवाची सुटका होत नाही. आणि अशा प्रकारे त्याला अनेकदा वर गिरी शिखरावर नेलं जातं आणि तिथून कडेलोट करून खाली ढकललं जातं. पुढच्या नरकाचं वर्णन काय आहे पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.